सांगतो, कारण पती पत्नी म्हणजे एक संसाराचे दोन चाक असतात. पती पत्नी संसाराचे दोन चाक असतात. एक चाक जर घसरला तर संसार सेल्यावर जात नाही, नाही का? म्हणून आपल्या पत्नीला आवाज देतो आणि तिचे विचार ऐकतो. भार प्रतिभा नारी प्रतिभा प्रतिभा. नमस्कार नमस्कार बोला. आजी तुम्ही माझ्या घराजवळ माझ्या घरी 12 वाजताचे हवन आहे. आज आज तुम्हाला हवनाला हजर व्हावं लागते. बरं 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 ठीक आहे. हवनाला तुमच्या घरी येणारच. 12 वाजताचा आहे. ठीक आहे ठीक आहे. जरूर जरूर. नमस्कार नमस्कार. काय करा माहीताई सिंगनजोडे राहणार दुसाळा बाबांची सेविका या माऊलीकडून 20 रुपयांची भेट. नमस्कार. पृथ्वीराजी टेकाम राहणार दुसाळा बाबांचे सेवक यांच्याकडनं 50 रुपयांची भेट. नमस्कार. चला मी त्याला सत्ता दिला 12 वाजता हवनाला येतो म्हणून, परंतु काय करू, इकडे समाज कल्याणचा फोन आला. शाहीर म्हणे ऑफिस मध्ये या, सर्वच्या फाईला झाल्यानं माझ्या फाईल व्हायचीच आहे. जातो आपल्या पत्नीला बोलवतो, तिला सांगतो का तू हवनाला जा आणि मी नागपूरला जातो. काय म्हणते ऐकतो. कहाले भार ना दे लहानाचे नारी प्रतिभा नारी गो. प्रतिभा कुठं गेली कुठे नाही, एका आवाजावर ते होऊ शकते. कोण गावात गेली असेल बसायला, नाही तर आल्याशिवाय पाहतो तिची वाट. काय सांगू बाई, आवाज दिला यांनी, जोरा जोरात ओढून राहिले प्रतिभा प्रतिभा प्रतिभा. अहो नाही गेली तुमची घरवाली, कुठं आहे घरामध्ये, कशाला आवाज देऊन बघितला, जाऊनच पाहते. सत्य मर्यादा प्रेमाचा सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. सत्य मर्यादा सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. 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 रथ चालला बाबाचा, रथ चालला बाबाचा. सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. रथ चालला बाबाचा. कारभारी नाताराया माय मला कशाला दिले आवाज रया. काय म्हणतात बरोबर आहे. म्हणजे वावरातून कामाला गेली तर उशीर झाला, काही आले उशीरच झाला. मला वाटत होतं, कसला म्हणलं माझी कारभारी अदर आहे का नाही आहे. घरामध्ये होती, कामात धंदे आवर सावर करत होती. बरोबर बोलली. जसा तुमचा आवाज आला ना, तुमच्या शब्दावर धावून आली. शाबास.
मी काय म्हणतो का म्हणता व कृष्णा नाही का आपला काका हा कृष्णा काकाची त्याच्या घरी काय आज 12 वाजताचं हवन आहे हवनकारी आहे हो कुठं व मला सांगा त्याच्या घरी आहे मला सांगायला आलता असं का तर मी त्याला शब्द दिला कसला शब्द का दिला मी तुमच्या त्या हवनाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुमच्या घरी मी हवनाला आल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे ना बरी गोष्ट आहे चांगली आहे तर गोष्ट कशी आहे कशी व तो सांगून गेला काय? आणि तेवढ्यात एक मला नागपूर फोन आला समाज कल्याणचा कसला फोन फोन आला हो हो म्हणे चेअरमॅन लवकरात लवकर या म्हणे तुम्ही 12 वाजेपर्यंत ऑफिसात हा. आणि आपली फाईल पास करा सह्या करायच्या असं हो का तर मी जातो नागपूरले हम्म. आणि तुझ्या हवनाले नाही 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 तसं नको करा काहून? तुम्हाला नागपूरला जायचं आहे ना हो. अहो आजचं काम उद्या होईल तुम्ही उद्या जा नागपूरला ना आज हवनाले जा अरे बाबा तसं नाही होणार ना ग मग कसं मी होणार काय म्हणतो मी शब्द दिला ना हो. मान्य आहे मला या गोष्टी बरोबर आहे पण काय तेवढ्यात हे कामाला हे काम महत्वाचं आहे आणि हवनी महत्वाचं आहे म्हणजे दोन्ही काम महत्वाचे आहे आहे ना हो. मग त्याच्यावर एक काम कर कसं करू तू हवनाला जा हा मी नागपूरला जातो म्हणजे मी हवनाला जाऊ हो तुम्ही नागपूरला जाता काहून करू मला एक गोष्ट सांगा हा. शब्द कोणी दिला मी ना दिला मग शब्दाचं पालन कोण करेल मी करीन ना मग जा न तुम्ही हवनाला हा, हा, हा. आणि नागपूरहून 5,000 रुपये महिन्याला कसं कसं मोजतील ना नाही मी नाही मोजदार तू नाही मोजतील 1500 रुपये महिना भेटूनच राहिला अशानं होणार नाही मग कसं? आपण बाबाचे सेवक सेविका हो मान्य आहे गोष्ट बरोबर आहे हो. बाबाच्या मार्गात आलो हो. काय कमी पडलं आजपर्यंत काहीच नाही व अव बाबाच्या मार्गामध्ये येण्याच्या अगोदर किती दुःखी होतं व नाही का? मार्गात आलो तर सगळं जीवन सुखी झालं झालं ना हो, झालं. मग आता मला हे सांग माझं काम तू कर तुझं काम मी करतो ना हो करतो का नाही एकामेकाचे बरोबर मग आहे. आजच्या दिवस हरणाने जाणं का बैकून राहिला गेली असती व हवनाला हा. पण मी हवनाला जाणार